आमच्या मागण्या पूर्ण करा. आवाजामध्ये दम नाही बाई. अरे आवाज कोणाचा? याले म्हणतात असली आवाज. आवाज तर डुकराचाही जास्त राहते, म्हणून डुक्कर थोडी कामाचा. डुक्कर कोणाला म्हणलीस? अबे गण्या भाऊ, तुलाच डुक्कर म्हणलं. गण्या तुला एकट्यालाच नाही तर तिथे तुम्ही जेवढे लोक जमले आहात ना तेवढ्याले डुक्कर म्हणलं. शांते, बोंबलू नको. तुले भ्यासाठी मी एकटी नाही, माझ्यासोबत आता बाया आहेत पूर्ण. आय बुडगे, चाल घराला हो. आता मी आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय जात नाही. हो हो, आमच्या बायाच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. पण कायच्या मागण्यावर? घरचे काम सोडून तुम्ही येते मागण्या पूर्ण करायला आले काय? आजपासून तुमच्या घरची चूल बंद, धुना बंद, भांडे घासणी बंद, कपडे लत्ता सब बंद, घर बंद. सीधा सीधा सांग ना बायको, तुला काम करायला नेट लागते म्हणून. चूल बंद करशील तर नवऱ्याला उपाशी ठेवशील ना. नेट लागी बायको. कधी बायकायचे काम करून पाय ना गण्या. अव तू देवी सारखी माझी माय या राक्षसींच्या बाजूने कायला झालीस व? तुम्हा माणसाच्या जाती बाई. हो खद, म्हणजे आम्ही एवढे खराब आहोत. आमचं आंदोलन आता मजबूत झालं आहे. एक तर आमच्या मागण्या पूर्ण होतील, नाही तर तुम्ही दिवस रात्र उपाशी राहाल. बरं वहिनी, मागण्या काय जी? अबे एक मिनिट. ह्या लग्न झालेल्या बायकाईमध्ये हे कुवारी पोरगी काव करताय बे? काय सविते, काव करताय तू येती? मी येती माझ्या गावातल्या बायाचा हौसला वाढवायला आली. तिकडे तुझ्या बापाची बीपी वाढली आणि तू इकडे बायाचा हौसला वाढवायला आलीस. जिंदगीत लोकांचे वाढवतच राहशील का? ए गण्या, माझाही उद्या जाऊन लग्न होईल, मग मी आतापासून आपल्या हक्कासाठी लढतो ना. होंगाडे घरी जा. या लग्न झालेल्या बायामध्ये तुझा कोणता काम? जसा काही तुमच्या ग्रुप मध्ये डेंग्या भाऊजीचा लग्नच झाला का? डेंगू भाऊजी अजी वहिनी, मी तर फक्त ती ऐकासाठी आलो जी. अबे गण्या, या बायाच्या मागण्या ऐक आणि यायला घरी पाठव. हा सांग बायको, तुमच्या बायकाच्या मागण्या सांग. मागणी नंबर 1, माणूस जातीनं बाई जातीची प्रत्येक गोष्ट ऐकलं पाहिजे. बाबा तू का बैगी झालीस काय? मी एवढा बुडका झालो, पण आपल्या जीवनात कधी बायाच्या गोष्टी नाही ऐकलो बापू. हा, अरे बुडग्या, तू घरच्या बाईची गोष्ट नाही ऐकलास, पण तू बाहेरच्या बायाची गोष्ट जरूर ऐकलास. म्हणूनच तर शेतीवाडी विकून असा निठल्ला बसलायस. जमीन वाडी विकून त्या बायाकडे जाऊन मरत होता दिवस रात. आगा बुडगे बाबा, माझ्यासाठी 2 एकर तर ठेवाच होत जागा. एकटा विकून नयाशी केलास. इकडे नातवाचा थोडासा विचार तर करायला पाहिजे. बाबा, तुमची दुसरी मागणी सांगा बाई. मागणी नंबर 2, जेव्हा आम्ही दंड्या धुऱ्यावरून घरी वापस येऊन तर घरचे पूर्ण भांडे धुतले राहिले पाहिजेत. घरी झाडू मारला राहिला पाहिजे आणि घरचे तांदूळ निवडून राहिले पाहिजे. का तर स्वयंपाक बनवून देतो तुले. खाऊ खाऊ जड झालीस आणि आता तुला काम करायचं येते तरच, म्हणून या बायाला चढवून तू हा गावात मोर्चा काढली. धन्या भाऊ, ठेव घेऊ लागत आहे का तुले? जबान थोडीशी लडकली का नाही? अबे सुपारी फसली होती नड्यात. तुमच्या ह्या मागण्या आम्हाला मान्य नाही बाई. ठीक आहे, मग राहा आता उपाशी. बायको, हा मोर्चा बंद कर, नाही तर का येती 4 लोक आहेत म्हणून तुला काही नसो म्हणत. घरी चल, पॅन्टचा पट्टा काढतो ना सांगतो तुले. धन्या भाऊ, घातल्या पॅन्टचा पट्टा काढशील का हिलगवलेला? ह्याच कारणाने तुझा लग्न नाही जुडला पाहिजे इंग्या. अबे सविती कुवारी आहे, विचारून दे ना बे. मी येती का लपडे जुडवायला आलो का बे? तुले दिसून नाही राहिला का बे बायका लोक आंदोलन करतायत तर? ए चल घरी हो. का म्हणलास गण्या? बाबा बाबा, तू हो का समोर? मला तुझ्या मायचा भेव लागते बापू. मार मर्दासारख्या गोष्टी करत होतास ना गा, आता बायकोला भेवतो म्हणून सांगतेस? अबा मी समोर आलो आणि तुझी आई बेशुद्ध गिन झाली तर बे मला भेऊन. खोटा बोलते गण्या तुझा बाप. माझ्या समोर तुझ्या बापानं तुझ्या मायच्या हातून लाता खाल्लं, एक नाही तर 10 वेळ. ए आई, घरी जावा. आम्ही काय तुमचे दुश्मन नून? दुश्मन नाही बापू, पण तुम्ही पुरुष लोक आमच्या बायकाचा विचार नाही करा. गावात कुत्रे मारून घरी येत्या आणि म्हणते आयता चाय पाहिजे, पाणी पाहिजे. मग म्हणाल नाश्ता बनव, आज जेवणामध्ये दाल बनव, मटण बनव. दंडावर जा, दंडावरून आल्यावर अजून स्वयंपाक बनव. म्हणजे बायानं 24 तास कामच करत राहायचा. ऐ लक्षात ठेव गण्या, 24 तासात जर का आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही एवढे जण आपापल्या माहेरी चालले जाऊन मग राहाल घरी एकटे बोंबलत. आई 24 तासात कशा? तुम्हाला पूर्ण 1 दिवस देतून उद्या दुपारपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. चला बाबाजी, काहीतरी विचार करावा लागते आता. तू कोणाची वाट पाहतास डेंग्या? तसं सविते, तुझा नंबर भेटेल का? रे काळी पुढे माये. अबे जास्त विचार नको करू गण्या. नऊवारीच्या बायका अशाच लवतेत. काय नाही, प्रत्येक जण आपापल्या घरी जाईल आणि आपल्या बायकोला एक कणा खाली देईल. अगा बाबा होते, येती शेर नको बनू. आम्ही तेच पाहिलून तुले. बायको समोर आली तर चुलुलुलू मुततेस आणि येती मर्दासारख्या गोष्टी करतेस. कन्या भाऊ,
बायकायचा खाप आता डोक्यावर वाढत चालला गण्या भाऊ. माणसं आता आपल्या बायकायला दरारा भेऊन राहिले. आता तुलेच काहीतरी करा लागल गण्या भाऊ. तूच आता या पुरुष जातीची लाज राख गण्या भाऊ. काऊन मी का देवगी हो का बे? ऐक, एवढी चांगली डायलॉग मारलो बिलकुल हिरो सारखी एंट्री होईल म्हणून तुझी. अबे हिरो सारखी एंट्री मग मारा. आपण इथे जमलून कायले, हे मीटिंग भरवलून कायले, त्याच्यावर बोला ना. एक काम करून गण्या, आपणही बायकांविरुद्ध आंदोलन काढू. मामा, बायको हे अशी गोष्ट आहे ज्याचा उत्तर देवाला अजून नाही भेटला. आंदोलनानं काहीच नाही होणार. आपल्याला एक वेगळी प्लॅनिंग बनवा लागल. प्लॅनिंग मला बहुत आवडते प्लॅनिंग गण्या भाऊ. अबे कुवाऱ्या माणसं जाणं बे घरी, तुझी मायगी वाट पाहत असेल ना. बाबा एवढा मोठा टॉपिक सोडून मी का घरी जाण का बे? प्लॅनिंग सोच गण्या भाऊ, प्लॅनिंग सोच. आयडिया. बुडगे बाबा, एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीतून बायाला बहुत जवळून ओळखला असशील नाही? हो, रंगीबिरंगी बाया पाहिलो मी ना. तर मग सांग बुडगे बाबा तूच, बायाची एक अशी कमजोरी सांग ज्या कमजोरीला धरून आपण त्याचं आंदोलन खतम करू. बे गण्या भाऊ, मला बायको नाही तर कम से कम सवितीला. बे डेंग्या, तुले लाथ मारतो. पहा ना काकाजी, हा झाला बे सविती सोबत याची सेटिंग लावून दिला असतं. अगा बाबा, सविती माझी लवर हो ना का? अबे आता तुझा लग्न झाला तरी. अबे डेंग्या, लचको का बे तुला या काळी ना? माझ्या नातवाच्या लवर वर हाव टाकीस तर. गण्या, आय एम प्राऊड ऑफ यू. काऊन ना बुडगे बाबा? आपल्या आजासारखा तुही रंगीन आहेस का नाही बे? तिकडे गजब माणूस आहेस का? ज्या गोष्टीची तुला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा प्राऊड वाटत आहे. हे मीटिंग तुमची फॅमिली मॅटर ऐकण्यासाठी बोलवलंय का? अबे गोष्ट का चालू आहे? बायकाईनं तिकडे तेवढा मोठा आंदोलन उभा केला. सकाळपासून उपाशी आहो. घरी जाऊन आता मला थोडीशी स्वयंपाक करावा लागेल आपल्या इच्छाचा. अबे रोजही जर का असाच चालला तर हे डोक्यावरचे साईडचे केस जे आहेत ना तेही भादरून जातील. कधी वाटला नव्हता माझी बायको अशी निघल म्हणून. लमची चांगली गोल चेहऱ्याची भुरी पोरीची चांगली संस्कारी समजलो लमची अशी निघली. सविती परवडली असती गण्या भाऊ. नाही बे, सविती पेक्षा तर चांगलीच आहे. तर मग बायल्यासारखा लढतेस काय बे? आपण सगळेजण एक काम करू, प्रत्येक जण आपापल्या घरी जाईल आणि आपापल्या बायकोला मनवायला पाहिजे. बे गण्या, बायकोला मनवाची वेळ गेली आहे. बायका आता आंदोलनावर आहेत. भेटली का? भेटली का? अबे बायकाची कमजोरी भेटली. ते तोंडात धरून का ठेवतेस? खोकल ना. वर्ष, पिढ्या, युग बदलत गेले. इतिहास मग सांगजो, पहिले कमजोरी सांग. अबे वर्ष, पिढ्या, युग बदलत गेले, पण असा कधीच नाही झाला का बायका बिना मेकअपच्या होत्या. म्हणजे मेकअप गण्या, मेकअपच बायकाची कमजोरी आहे. प्रत्येक जण आपापल्या बायकायला मेकअप किट देवाचा आणि मेकअप किट देऊन आपापल्या बायकायला फुसलवाचा. म्हणजे या वयात तू बुडगीला मेकअप किट देऊन फुसलवशील आणि बुडगी फुसलल. बुडगी टकल्यावर गोट्या घासेल का नाही मग समजेल तुला. गण्या भाऊ, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या बायकाला 2-2 दिवसासाठी तरी त्याच्या माहेरी नेवा. मन फ्रेश झाला म्हणजे याचा भूतही उतरल. नाही तर आपण त्याला माहेरी नेलून आणि बायका आल्याच नाही तर एक काम करून बायकाला फिरायला नेऊ का? अवे फिरायला नेलून आणि कोणी ढकलला गिकलला तर. ए गण्या, तूच काहीतरी मार्ग काढ बापू, बायकापासून वाचव बे आम्हाला. आयडिया. जसा बायकाईनं आपल्या विरुद्ध आंदोलन केला ना तसाच आपण बायका विरुद्ध आंदोलन करू. एक काम करून गण्या, आपणही बायकांविरुद्ध आंदोलन काढू. हो, आंदोलन करू. आपणही आपल्या बायकाईच्या समोर मागण्या टाकू. काका, तू सरपंचाला खबर दे, उद्या माणसं बायका विरुद्ध आंदोलन करतायत म्हणून. अबे पण आंदोलनात कोणत्या अटी मानशील का भाऊ? अटी काहीच नाही मांडावाचा, अट एकच मांडावाची, तुम्ही आंदोलन वापस घेवा. हाईट बैल दिमाखाचा. बे ह्या तुझ्या अशा अटीनं ते का आंदोलन वापस घेतील का बे? अगं ऐकून ते घे बुडगे बाबा. सर्व माणसाकडे मोबाईल आहे. लाडकी बहीण, भांड्याची योजना आणि अजून काही ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये नंबर लिंक कोणाचा आहे? अंसाचा. मग ओटीपी कोणाला जाईल? अंसाले. भाऊ, मग आपण त्याला ओटीपी देवातच नाही ना. माझी बायको महिन्यातून काही ना काही ऑनलाईन ऑर्डर करतच राहते. ओटीपी साठी जर का तिला मी मोबाईल देईनच नाही तर ते कावरेजून जाईल. आणि न चाहते हुए भी उसको आंदोलन पीछे लेना पडेगा मेरा भाई. ए भाई, का दिमाग लावलाच गण्या भाऊ. मग पुढच्या महिन्यात IPS ची परीक्षा देणार आहो मी. आता काहीतरी खावासाठी ऑनलाईन ऑर्डर मारून टाकू आणि उद्या सीधा आंदोलनावर जाऊ. ठीक आहे गण्या भाऊ? ठीक आहे. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो. बाई, हे काय नवीन तांदूळ जुना बेसन. बायको म्हणते नवरा भांडे घासल. तसा कोठे होती बाई. काळ बदलला पण ह्या बायकाच्या नवऱ्याचे रंग नाही बदलले मा. ए म्हणून म्हणलो सविते, तू माझ्यासोबत लग्न कर, मी ढेकोल्यासारखा रंग बदलवतो. ए माय डिअर बायको, पती परमेश्वर. पतीची सेवा म्हणजे ही तिच्यावर सेवा. पती परमेश्वर म्हणून का पत्नी नोकरानी का? अबे तुम्ही येते झगडा नको, मी येते आलाव ना. ए बाय गण्या अन गण्याची बायको, गावात आंदोलन करून काय फायदा होणार नाही. हा तुमच्या घरचा मॅटर आहे, घरी निपटवा. अगं असा नको म्हणू बाबा. विचार कर, तुझी बायको जर येऊन त्या बायाच्या बाजूने निघली तर? सरपंच साहेब, हा आमच्या घरचा पर्सनल मॅटर नाही.
हा आता सामाजिक मुद्दा बनलाय. अगं बाई, तर याच्यातून काही तर समाधान काढायला पाहिजे का नाही? सिंपल आहे, याच्या 10 मागण्या आहेत, आमच्या एकच मागणी आहे. तुमची कोणती मागणी आहे? बायकाईनं हा आंदोलन वापस घ्यावा आणि गण्या ते कोणत्याही हालतीत शक्य नाही. हो, आमच्या मागण्या पूर्ण करा आणि मग आम्ही आंदोलन वापस घेतून. शकुंतला, तू न भांड्याचा फार्म भरली होतीस का? हो. साहेबाचा वरून फोन आलता, ओटीपी मागत होता. मम्माये, ओटीपी दिला का नाही? म्हणलो बायको आंदोलनावर बसली आहे, तर हे भांडे गिंडे काही महत्वाचे नाही. ओटीपी नाही दिलो आणि लाडकी बहिणीची व्हेरिफिकेशनची ओटीपी आली तेही नाही दिलो. अजी ओटीपी द्या, आम्ही घरी जातो. शकुंतलाबाई, ऐकांनो, तुमचे नवरे तुम्हाला ब्लॅकमेल करत आहेत आणि तुम्ही मुद्द्यावरून भटका नको. कुसुम, भांड्याचा फार्म तूही भरली होतीस वाटते. ऐका ना, आता काय ऐकू? लाडकी बहिणीची व्हेरिफिकेशन आली. घरी या, भजे बनवून ठेवतो मी. चल भाऊ घरी, आपला विषय खतम झाला. चल. कोणती पट्टी पडवलास गण्या? बायको, मी काहीच नाही केलो. बुडगे, अटमाय, मी नाही भरलो कायचा फार्म गिरम, मला गरज नसेल लाडकी बहिणीची. ए बुडगे, हनीमूनची तिकीट काढलं होतं मी ना. म्हणलो मरत्या वयात दोघही नवरा बायको एक वेळ हनीमूनला जाऊन येऊ. आता आपली प्यार करावाची वय आहे, हे आंदोलन करावाची नाही. चाल घरी. एक एक करून सर्वजण चालले. जात्याचं जा, मी या आंदोलनावर शेवटपर्यंत टिकून राहीन. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण नाही होतील तोपर्यंत मी या आंदोलनावर बसून राहीन. ए घरी पलंग कुरू वाजत येते, आंदोलन वाजवून राहिलीस. लई भूक लागली, मी चाललो घरी. पापा, माझी बायको काहीच नाही म्हणता गेली ना घरी. काका, हेच वेळ आहे गण्याला भाऊ पैदा करून देवाची. अरे बापरे, तिकडे सरपंच गेला बे. तुमचं आंदोलन बहुत कमजोर दिसला बे. चल सविते, आपण गार्डन मध्ये जाऊ. अरे बे, चालणे, तुला पाणीपुरी चारतो. खरंच अंका, चल जंगली फिरवायला नेतो. चल. तू लढू नको बायको, मला चांगला नाही वाटत. का मागलो जी तुम्हाला? थोडसा घर कामात मदत करा म्हणून मागलो. बायको दंडा धुऱ्यावरून घरी येते, थकून राहते, थोडीशी मदत केल्या तर काही वाईट नाही ना. लढतेस काय लढ? इकडे पाय बायको, नवरा बायको म्हणजे 2 जीव 1 जान. काही गोष्टी पटल्या नाही किंवा काही गोष्टी नवऱ्याकडे मागावाच्या आहेत, तर म्हणून आंदोलन नाही केल्या जात बाई. मग काय करायला पाहिजे? रात्री पलंगावर सर्व काही सांगावाचा, मग नवरा आपाप ऐकते. लढू नको बायको, टेन्शन नको घेऊ, घर कामात तुला मी मदत करत जाईन. हा आता चल घरी, पलंग कुरू वाजवू. लग्न झालेल्या लोकांच्या तोंडातून एकच गोष्ट ऐकलं भाऊ, का बायको लढून जिंकते आणि नवरा जिंकून हारते. पण आता असली गोष्ट काय आहे हे मला माहित नाही. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या होत्या, त्यासाठी थँक्यू. या व्हिडिओचा टार्गेट ठेवून आपण 2-3 हजार लाईक आणि भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये.